आयुष्यात कधीही शब्दात न मापता येणारं, न सांगता येणारं नातं म्हणजे वडील. आज आहे वडील दिवस, अर्थात फादर्स डे. पण आपल्या वडिलांबद्दल बोलण्या इतके आपण कधीच मोठे होऊ शकत नाही. पण तरी देखील हा अगदी छोटासा असा प्रयत्न. वडील म्हणजेच आपले पप्पा आपल्यासाठी आयुष्यभर सतत झटत असतात. आपल्यासाठी, आपल्या पूर्ण कुटुंबासाठी त्यांना अगदी सगळी चांगली गोष्ट भेटावी त्यासाठी स्वतः मन मारून जगणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे पप्पा. आणि अर्थात सगळ्यांच्याच आयुष्यात असं वागणारे, असा संघर्ष करणारे, असा त्याग करणारे पप्पा असतातच. ही जाणीव अर्थात आपल्याला त्या वयात होत नाही, पण एका पॉईंटला आपल्याला या सगळ्यांची जाणीव होते. त्यामध्ये आपण येतो, त्या भूमिकेत आपण येतो, त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टींची अगदी आर्तता, अगदी तो त्याग अगदी जवळून दिसतो आणि आपल्याला ते रिअलायझेशन होतं. एक मुलगी म्हणून ज्यावेळेस तिचं लग्न होतं, ज्यावेळेस ती सगळ्यात दूर जाते तिच्या कुटुंबापासून, त्यावेळेस वडील ही अशी व्यक्ती असते की तिच्यासाठी त्या व्यक्तीचं महत्त्व खूप अनन्यसाधारण असतं आणि ते तिला कधीच सांगता येऊ शकत नाही, कधीच तिला शब्दात मांडता येऊ शकत नाही. पण पप्पा, तुमच्यासाठीच्या माझ्या भावना ज्या आहेत त्या मी ह्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते. तर तुम्ही म्हणजे माझ्या आयुष्यातील अतिशय खूप महत्त्वाचे व्यक्ती आहात. तुमच्यासाठी माझ्याकडे आत्ता शब्द नाहीत, पण तुमचा त्याग, तुम्ही आम्हाला दिलेली उत्तम शिकवण, जबाबदारीची जाणीव, लढण्याची क्षमता, हे जेवढे सगळे गुण आहेत हे सगळे आम्ही तुमच्याकडूनच घेतले. एका मुलीसाठी तिचे वडील हे रोल मॉडेल असतातच, आदर्श असतातच, पण त्याच परीने ते तिचे सगळ्यात पहिले हिरो असतात. तर आजच्या या फादर्स डेनी मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते. अधिष्ठा आल्यानंतर तुमचं एक वेगळंच पालकत्व मला बघायला भेटलं. जे प्रेम आम्ही मे बी मिस केलं होतं ते आम्हाला इच्छा रूपात बघायला भेटलं. तुमचं प्रेम, तुमची माया अगदी जवळून बघायला भेटली. तुम्ही दिलेल्या सर्व गोष्टींसाठी आणि क्षमतेसाठी मनापासून धन्यवाद. हॅपी फादर्स डे पप्पा. लव यू.